नमस्कार. सुधाकरराव पंकजला बोलतात, अरे पंकज कधीतरी सुधार. अरे कधी सुधारणार आहेस तू? तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय चाललंय तुमचं? येता जाता तुम्ही नुसतं माझ्या बबड्याला बोलताय. अरे जरा विचार करा, माझ्या बबड्याने काय केलंय तुमचं वाईट? तेव्हा लगेच आजी बोलते, निरूपा उगाच शहाणपणा करू नकोस. अगं लग्न झालंय त्याचं, काय बबड्या लावलंयस? आणि जरा विचार कर निरूपा, अगं घरात तो असा काय खर्च करतोय? तेव्हा मात्र निरूपा बोलते, बस झाला तुमचं. येता जाता तुम्ही सगळेजण माझ्या बबड्याची लायकी काढत असता. तेव्हा लगेच पंकज बोलतो, बघ ना गं मम्मा खरं सांगायचं तर हे सगळे या सत्यामुळेच होतंय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हो अगदी बरोबर, कारण तो कमावतो, स्वतःच्या पायावर उभा आहे, पण तू काय करतोस? पंकज तुला काय वाटलं मला काही समजत नाही का? मला सगळं काही समजतंय, मला सगळं काही माहिती आहे. अरे त्या दिवशीसुद्धा जेव्हा तुझ्या आईने सगळ्यांकडून पैसे घेतले तेव्हासुद्धा तू पैसे दिले नव्हतेस याची मला खात्री आहे, पण तेव्हासुद्धा तुझ्या आईने तुला सांभाळून घेतलंच ना. तेव्हा मात्र निरूपा बोलते, असं काही नाही, बबड्याने पैसे दिले होते. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा गं कुणाशी खोटं बोलतेस? माझ्याशी? अगं मी तुझी नस आणि नस ओळखतो निरूपा तुझ्या या लेकाने तुला पैसे दिले नव्हते, तुझ्या डोळ्यात काही क्षणापुरतं का होईना पण तिथे लगेच दिसलं. तेव्हा मात्र निरूपा खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला लगेच आजी बोलते, म्हणजे तू खोटं बोललीस निरूपा तुला हे सर्व करायची काय गरज होती? ते काही नाही. आता तू खोटं बोललीस ना तर पुढच्या महिन्याचे पैसे सत्या, मीरा किंवा रवी देणार नाहीत. आता तुम्हाला सर्व काही पंकज आणि देविकाच्याच पैशातून खर्च करावं लागेल. हे ऐकताच पंकज बोलतो, पण आजी असं काय करतेस? अगं मी कुठून देऊ पैसे? त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, नाहीतर काय, माझ्या बबड्यालाच कशाला पाठीशी धरताय? आणि खरं सांगायचं तर या गोष्टी कशाला वाढवताय? प्लीज या गोष्टी इथल्या इथं बंद करा. आणि काय हो, बबड्यासुद्धा तुमचाच पोरगा आहे ना, तरीसुद्धा त्याच्या पाठीशी कधीच उभं राहत नाही. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, मी त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिलो असतो, पण माझा मात्र त्याच्यावरचा विश्वासच उडालाय. आता मात्र माझा त्याच्यावरती विश्वासच राहिला नाही. खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय झालंय काय तुमचं? असं का वागताय तुम्ही? काय येता जाता त्याच्यावरती उडता? आणि खरं सांगायचं तर बस करा ना, पुरे करा आता या गोष्टी, नका ताणू. मला सुद्धा या गोष्टीचा त्रास होतो. तेव्हा लगेच आजी बोलते, काय तुला त्रास होतो? अगं विचार कर तू कशी वागतेस ते निरूपा, तुझ्या या वागण्यामुळे नको ते घडतंय. अगं जरा तरी विचार कर, जरा तरी. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यातच जमाय. त्यावेळेला पंकज बोलतो, मम्मा अगं तू तरी सांग ना, मी कुठून देऊ पैसे? त्यावेळेला लगेच मीरा बोलते, का देऊ शकत नाहीस? तू सुद्धा पैसे द्यायचेच पंकज, कारण माझ्या नवऱ्याला जर का तुम्ही फुकट्या म्हणता पैसे देऊनसुद्धा, तर तू तर फुकटचंच खातोयस. तेव्हा मात्र पंकज चांगलाच हादरलेला असतो. पंकजला खूप राग आलेला असतो. पंकज मोठ्याने बोलतो, ए मीरा उगाच शहाणपणा करू नकोस. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, गप्प बस, अगं तो काही फुकटचं खात नाही, त्याच्या आई वडिलांचं खातोय. त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात, एक मिनिट निरूपा, घरात मी पैसे देत नाही आणि खरं सांगायचं तर माझा इथे संबंधच नाही आहे, त्यामुळे पंकजने स्वतःचे पैसे स्वतः द्यावेत. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, अहो बस झालं, किती ताणणार आहात अजून? आणि देईल ना तो पैसे, अहो त्याचा पगार तरी होऊ दे, देईल तो पैसे. त्यावेळेला लगेच देविका बोलते, म्हणजे पंकजनी पैसे दिलेच नाही आई, मग तुम्ही त्याला पाठीशी का घालताय? तेव्हा लगेच देविकाला निरूपा बोलते, असा विचारसुद्धा करू नकोस देविका, विश्वास ठेव आमच्यावरती, असं काही नाही आहे. तेव्हा लगेच देविका बोलते, गप्प बसा आई, तुमच्यामुळेच खरं तर पंकज फुकट जात चाललाय, फक्त तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार आहात या गोष्टीसाठी. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, बस आता विषय ताणूच नका, हा विषय इथल्या इथे बंद करा. बघितलंत ना, भांडणं झाली ना परत त्यांच्यात. अरे का तुम्हाला माझ्या पोराचा संसार बघवत नाही?
का तुम्ही माझ्या पोराच्या संसारात ढवळाढवळ करताय? नका ना असं करू, नका ना. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई तुम्ही आमच्या संसारात ढवळाढवळ करता ते. आता पंकजनी पैसे दिले नाही तरीसुद्धा तुम्ही त्याला माफ केले आणि तरीसुद्धा तुम्ही असं म्हणताय की आम्ही ढवळाढवळ करतोय. सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुकीचं वागताय ते. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, गप्पा बस ग, उगाच शहाणपणा करू नकोस आणि या गोष्टीवर तर वाद घालूच नकोस. मला तर या गोष्टीवरती वाद घालायचा नाही आहे. प्लीज तू जरा शांत झालीस ना तर बरं होईल. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, बस पुरे, आता मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही. त्यावेळेला मात्र निरूपा खूपच चिडचिड करत असते. त्यावेळेला लगेच आजी बोलते, निरूपा एक नंबरची खोटारडी निघालीस तू, खोटारडी. आता तर तू बघच मी काय करते ती. तेव्हा मात्र लगेच सत्या बोलतो, पुरे काय चाललंय? अरे हा फुकट्या आहे, आपल्याला चांगलंच माहिती आहे, कशाला उगाच वाद घालताय. आणि तसंही हा फुकट्या काही केल्या सुधारणार नाही, त्यामुळे हा विषयच इथल्या इथे थांबवा. तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. सुधाकरराव म्हणतात, खरं सांगायचं तर मला लाज वाटते पंकज, तुझी लाज वाटते. पंकज काय करायचं तुझं, कसं सुधारायचं तुला? अरे तुझं लग्न झालंय तरीसुद्धा तू सुधारतच नाहीस. तेव्हा मात्र पंकज बोलतो, बाबा प्लीज असं नका ना सारखं सारखं ताणू विषय, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा ना. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, पंकज पुढच्या वेळेला तरी स्वतःचे पैसे दे आणि स्वतःच्या बळावरती खा पी, पण तुला मात्र ते जमतच नाही ना. तेव्हा पंकज बोलतो, बाबा प्लीज जरा तरी मला समजून घ्या. तेव्हा सुधाकरराव बोलतात, मला समजून घ्यायचं नाही आणि तसंही पंकज बाकीची 2 मुलं कमवतात, मग तुला कमवायला काय आहे? तू का कमवत नाहीस पंकज, तू सुद्धा कमव ना. तू जर का कमवलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, तो कमवणार, माझी पूर्णपणे खात्री आहे, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा सुधाकरराव बोलतात, निरूपा तुझ्या हट्टापायी आणि लाडापायी हे सगळं असं झालं आहे. निरूपा अगं जर का तू वेळेवरती पंकजला वळण लावलं असतंस ना तर ही वेळच आली नसती. तेव्हा मात्र निरूपा बोलते, अहो खरंच माफ करा मला, माझं चुकलंय ते मला समजतंय, पण प्लीज असा विषय ताणू नका तुम्ही. तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात. त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात, जाऊ देत, काही बोलण्यात अर्थ नाही आहे. त्यावेळेला लगेच मीरा बोलते, बाबा तुम्ही शांत व्हा, तुम्ही कशाला विषय ताणताय. आणि तसंही बाबा एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरीसुद्धा आपण सगळं काही व्यवस्थित करू. तेव्हा मात्र सुधाकरराव मीराच्या डोक्यावर हात ठेवतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी पंकज सुधारेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.